नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ॲपेडा या वेबसाईटवरील माहिती घेणार आहोत. ॲपेडा म्हणजेच तुम्हाला माहिती आहे ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. म्हणजे या अथॉरिटीकडून आपल्याला आपला कृषी उत्पादित मालाला दुसऱ्या देशांना पाठवण्याची संधी मिळत असते. या संधीचा म्हणजे या व्यापारासंदर्भात आपल्याला जर काही माहिती घ्यायची असेल तर या विशिष्ट अशा वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल. यासाठी तुम्ही गुगल सर्चमध्ये जाऊन ॲपेडा म्हणजे APEDA असे शब्द टाईप केले की तुम्हाला ही वेबसाईटच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येईल. त्यातल्या याच शब्दांनिशी सुरुवात होणाऱ्या ॲपेडा.com यानुसार तुम्ही त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानुसार नंतर तुम्हाला ही वेबसाईट पाहायला मिळणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता ॲपेडाबद्दलची माहिती दिलेली आहे, शिवाय ॲक्टबद्दलची माहिती दिलेली आहे की हा कायदा नेमका कसा आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या एंटरप्रिनर्स किंवा त्याच्यामध्ये असणारे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स या संदर्भातली माहिती तुम्हाला मिळत आहे. नंतर त्यांच्या ॲपेडा फंक्शनरीज आहेत, रजिस्ट्रेशन प्रोसिजर आहे आणि त्यांच्याविषयी असलेले विशिष्ट कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला त्याच्यामधून पाहायला मिळणार आहेत. आता ॲपेडा म्हणजे कधीपासून सुरुवात झालेली आहे तर आपल्या भारत सरकारकडून जो ॲक्ट पास झाला पार्लमेंटमध्ये 1985 साली, तो ॲक्ट 1986 झाल्यापासून आपल्या भारतामध्ये लागू करण्यात आला. 13 फेब्रुवारीपासून हा कायदा आपल्याकडे 1986 पासून हा आपल्याला सुरू झालेला आहे. या कायद्याअंतर्गत ह्याची अथॉरिटी जी आहे ती प्रोसेस्ड फूड एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल यांच्याकडून रिप्लेस करून ॲपेडा हे नाव ठेवण्यात आले. आता या वेबसाईट थ्रू तुम्हाला माहिती जी मिळत आहे त्याचं फंक्शन आपण पहिल्यांदा बघणार आहे की हा ॲपेडाचं फंक्शन काय आहे किंवा कार्य काय आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीज रिलेटिंग टू द शेड्यूल प्रोडक्ट्स, म्हणजे जे आपण प्रोडक्ट एक्सपोर्ट करणार आहोत त्याच्या संदर्भातल्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्याची निर्मिती करणं आणि शिवाय त्याची फिजिबिलिटीचा अभ्यास करून किंवा त्याचा कार्यरत असणाऱ्या विशिष्ट अशा कंपन्यांचा अभ्यास करून आणि त्यांना सबसिडी देण्याच्या संदर्भातलंही काम या ॲपेडाच्या माध्यमात होतं. रजिस्ट्रेशन ऑफ पर्सन ॲज अ एक्सपोर्टर ऑफ द शेड्यूल प्रोडक्ट्स ऑन पेमेंट सच फीज ॲज बी प्रिस्क्राईब, म्हणजे प्रत्येक जो काही एक्सपोर्टर आहे त्यांच्याकडे उत्पादित असलेल्या कृषी मालाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती त्यांना या रजिस्ट्रेशनमध्ये द्यावी लागते आणि शिवाय त्यांना या संदर्भात जी काही आहे ती फीजही भरावी लागणार आहे. फिक्सिंग ऑफ स्टँडर्ड्स अँड स्पेसिफिकेशन फॉर द शेड्यूल प्रोडक्ट्स फॉर द पर्पज ऑफ एक्सपोर्ट्स, मग एक्सपोर्टसाठी जे काही स्टँडर्ड्स आहेत त्याच्या संदर्भातली सुद्धा त्यांना माहिती विद्यार्थ्यांना किंवा तुम्हाला ज्या शेतकरी बंधूंना आपल्याला एक्सपोर्टविषयीची माहिती अधिक मिळवायची आहे ती तुम्ही यामधून घेऊ शकता. त्याचे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन तुम्हाला यातून मिळणार आहेत. पुढे कॅरिंग आउट इन्स्पेक्शन ऑफ मीट अँड मीट प्रोडक्ट्स इन स्लॉटर हाऊस, प्रोसेसिंग प्लांट्स, स्टोरेज प्रिमायसिस, कन्व्हेन्स ऑर अदर प्लेसेस, जे काही आपल्याला इन्स्पेक्शन आहे त्याच्या संदर्भातसुद्धा ॲपेडाकडून इन्स्पेक्शन केलं जातं. शिवाय स्लॉटर हाऊसेस असतील, प्रोसेसिंग प्लांट असतील त्याचंसुद्धा यांच्यामार्फत एक इन्स्पेक्शन करून तुम्हाला योग्य त्या प्रमाणामध्ये त्याच्या जे काही स्टँडर्ड्स आहेत ते मेंटेन करावे लागतात. इम्प्रूव्हिंग ऑफ पॅकेजिंग ऑफ द शेड्यूल प्रोडक्ट्स, इम्प्रूव्हिंग मार्केटिंग ऑफ द शेड्यूल प्रोडक्ट्स, हे महत्त्वाच्या गोष्टी एक्सपोर्टच्या संदर्भातमध्ये पाहिल्या जातात. शिवाय प्रमोशन ऑफ एक्सपोर्ट प्रोडक्शन, ओरिएंटेड प्रोडक्शन आणि डेव्हलपमेंट ऑफ द शेड्यूल प्रोडक्ट्स हे सुद्धा याच्यातून पाहायला मिळणार आहे. आणि कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स फ्रॉम द ओनर्स फॉर द फॅक्टरीज एस्टॅब्लिशमेंट, आणि मग ती प्रोडक्शन फॅक्टरी असेल किंवा प्रोसेसिंग प्लांट असेल त्याच्या संदर्भातली सुद्धा पूर्णपणे माहिती यातून द्यावी लागत आहे. आणि या प्रोडक्टच्या संदर्भात जे पण शेड्यूल प्रोडक्ट म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी आपण जे प्रोडक्ट निवडले त्याच्या संदर्भातली इंडस्ट्री निर्माण करण्यासाठीच्या ज्या गरजा आहेत त्या सगळ्याविषयीची माहिती तुम्हाला ॲपेडाच्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला भरावी लागत आहे. ॲपेडा is mandated with the responsibility of export promotion development of the scheduled products. आता याचे जे प्रोडक्ट्स आहेत
त्या संदर्भामध्ये तुम्ही पाहू शकता की कोणकोणत्या प्रोडक्टसाठी आपल्याला ॲपेडाकडून रजिस्ट्रेशन अपेक्षित असतं. तर या संदर्भामध्ये तुम्ही पाहू शकता फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अँड देअर प्रोडक्ट्स, याच्यासाठी तुम्हाला ॲपेडाकडून रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. मीट अँड मीट प्रोडक्ट, पोल्ट्री आणि पोल्ट्रीच्या संदर्भातले जे काही उत्पादित प्रकार आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. डेअरी प्रोडक्ट, कन्फेक्शनरी, बिस्किट्स असतील, बेकरी प्रोडक्ट्स असतील, त्याचेही तुम्ही प्रोडक्शन जे काही आहे ते एक्सपोर्ट करू शकता. हनी, जॅगरी, शुगर प्रोडक्ट्स, कोको अँड इट्स प्रोडक्ट म्हणजे कोको पावडर आणि त्याच्या संदर्भातले वेगवेगळे पदार्थ ते सुद्धा तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. प्रत्येक प्रकारचे चॉकलेट्स, अल्कोहोलिक, नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस, सिरियल अँड सिरियल प्रोडक्ट्स, ग्राउंडनट्स, पीनट्स, वॉलनट्स, पिकल्स, पापड, चटनीज, गवार गम, फ्लोरिकल्चर प्रोडक्ट्स, हर्बल अँड मेडिसिनल प्लांट्स, ह्यासुद्धा सगळ्या गोष्टींकरता तुम्हाला एक्सपोर्टसाठी परमिशन मिळत असते. यासोबतच तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे जे आहे ते ॲग्रिकल्चर बेस्ड प्रोडक्ट आहेत. याच्यासाठी म्हणजेच कृषी उत्पादित मालाकरिता जर एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला ॲपेडा यांच्याकडूनच रजिस्ट्रेशन केलेलं असणं गरजेचं आहे. यासोबतच जे काही फंक्शन्स आहेत ते आपण पाहणार की ॲडमिनिस्ट्रेशन कशा प्रकारे होतं. चेअरमनची अपॉइंटमेंट जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडून झालेली आहे. नंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंग ॲडवायझर ऑफ द गव्हर्नमेंट एक्स ऑफिशियल्स जे असतात ते चेअरमन याच्यासाठी निवडले जातात. 1 मेंबर अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट बाय प्लॅनिंग कमिशन, प्लॅनिंग कमिशनकडून सुद्धा एक मेंबर रिप्रेझेंट केले जातात. आणि हे जे काही स्टाफ आहेत 7 स्टाफ्स आहेत, शिवाय सेंट्रल मिनिस्ट्रीज आहेत म्हणजे मिनिस्ट्रियल डिपार्टमेंट जे आहेत ते ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, कॉमर्स, फायनान्स, इंडस्ट्री, सिव्हिल आणि इतर ट्रान्सपोर्ट, ॲव्हिएशन यांच्यासोबतसुद्धा आपल्याला त्यांच्याकडून गायडन्स मिळत असतं आणि आपण आपला प्रोडक्ट कशा प्रकारे एक्सपोर्ट करू शकतो किंवा त्याच्यासाठी काय स्टँडर्ड्स आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती मिळत राहते. आता याच्यामध्ये 5 मेंबर्स अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट बाय रोटेशन इन द अल्फाबेट ऑर्डर रिप्रेझेंट द स्टेट्स अँड युनियन टेरिटोरी. 7 मेंबर्स जे आहेत ते हे 7 मेंबर्ससुद्धा त्याच्या थ्रू निवडले जातात. आणि ह्या 7 मेंबर्सचं काम काय आहे की याच्या ज्या काही ॲपेडाच्या स्कीम्स आहेत आणि जे काही एक्सपोर्टर्सच्या ॲप्लिकेशन्स येतात तर त्यांना मान्यता देण्याचं काम मात्र या 7 मेंबर्सकडून केलं जातं. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, स्पायसेस एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रमोशन काउन्सिल, कॅशो एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, हे जे 7 मेंबर्स आहेत त्यांच्यानंतर पुढे 12 मेंबर्स अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट रिप्रेझेंटिंग फॉर द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोडक्ट इंडस्ट्रीज, मीट अँड मीट डेअरी प्रोडक्ट्स इंडस्ट्रीज, अदर शेड्यूल प्रोडक्ट इंडस्ट्रीज अँड पॅकेजिंग इंडस्ट्रीज, या संदर्भातले 12 म्हणजे आणखीन 12 सदस्य निवडले जातात. हे जे 12 सदस्य आहेत ते 12 सदस्य स्पेशालिस्ट आणि सायंटिस्ट हे ॲग्रिकल्चर फील्डमधून इकॉनॉमिक्स मार्केटिंगचा अनुभव असलेले हेच आपल्याला सदस्य निवडावे लागतात किंवा ते ॲपेडाकडून निवडले जातात. आणि त्या संदर्भातूनच माहिती शेतकऱ्यांपर्यंत चांगल्यात चांगली मिळवता येते, देता येते. म्हणून ह्या प्रकारचे मेंबर्सचं स्ट्रक्चर किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ॲपेडाचं आहे. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप जे आहे ते कशा पद्धतीने, चेअरमन आहेत अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, डायरेक्टर अपॉइंटेड बाय द ॲपेडा, सेक्रेटरी अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, अदर ऑफिसर्स अँड स्टाफ अपॉइंटेड बाय द ऑथॉरिटी. या अशा पद्धतीने जे ॲडमिनिस्ट्रेशन सेटअप आहे. त्याच्यासोबतच सेक्शन 7(3) म्हणजे ॲपेडा ॲक्ट प्रोव्हाइड्स द अपॉइंटमेंट ऑफ द सच ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज बाय द ऑथॉरिटी मे बी नेसेसरी फॉर द इफिशियंट परफॉर्मन्स अँड फंक्शन. आणखीन काही जर समजा ऑफिसर्स अपॉइंट करायची गरज वाटली तर ॲपेडा करू शकतं असं त्याच्यामध्ये सेक्शन 7मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आता ॲपेडाकडून सँक्शन स्टाफ जी स्ट्रेंथ आहे ती 124 आहे ABCD या कॅटेगरीमध्ये. सध्या ॲपेडामध्ये 30 फिमेल एम्प्लॉईज आहेत आणि त्यामधूनच वेलफेअर ऑफ द फिमेल हा सुद्धा पार्ट त्याच्यामध्ये पाहिला जातो.
आणि जे आपण बघतो की रिझर्वेशन असतं फिजिकली हँडिकॅपसाठी, तर ते सुद्धा 3% ऑफ द टोटल स्ट्रेंथ ऑफ द पीपल और स्टाफ हे रिझर्वेशन आहे फिजिकल हँडिकॅप्ड जे आहेत त्यांच्यासाठी. नंतर सोबतच ॲपेडाज प्रेझेन्स म्हणजे ॲपेडाचं जे काही कामकाज चालतं ते फक्त ॲग्रो पोटेन्शियल स्टेट्स ऑफ इंडिया आणि त्यांच्या संदर्भात असलेल्या सर्व्हिसेस या ॲग्री एक्सपोर्ट कम्युनिटीसाठी यांचं ऑफिस किंवा यांचं कार्यरत असलेलं सगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात. आणि यांचे जे रिजनल आणि व्हर्च्युअल ऑफिसेस आहेत ते रिजनल ऑफिसेस 5 आहेत आणि व्हर्च्युअल ऑफिसेस हे 13 ऑफिसेस आहेत. हेड ऑफिस जे आहे ते न्यू दिल्लीला आहे ॲपेडाचं. रिजनल ऑफिसेस आपण पाहूया जे 5 आहेत, त्याच्यामध्ये मुंबई, कोलकाता, बेंगलोर, हैदराबाद आणि गुवाहाटी हे 5 ऑफिसेस हे रिजनल ऑफिसेस आहेत. रिजन वाईज तुम्ही यांच्याकडे जाऊन माहिती घेऊ शकता. आणि व्हर्च्युअल ऑफिसेस जे आहेत ते तिरुवनंतपुरम केरला, भुवनेश्वर ओडिसामध्ये, श्रीनगर जम्मू आणि काश्मीर, चंदीगड, इम्फाळ मणिपूर, अगरतळा त्रिपुरा, कोहिमा नागालँड, चेन्नई तामिळनाडू, रायपूर छत्तीसगड, अहमदाबाद गुजरात, भोपाळ मध्य प्रदेश, लखनौ उत्तर प्रदेश आणि पणजी गोवा या ठिकाणी व्हर्च्युअल ऑफिसेस आहेत. आता व्हर्च्युअल ऑफिसेसची जी एस्टॅब्लिशमेंट आहे त्याच्यामध्ये जे स्टेट गव्हर्नमेंट्सच्या एजन्सीज आहेत त्यांच्या एजन्सीजचं हे काम व्हर्च्युअल ऑफिसेस सगळं पाहत असतात. बेसिक इन्फॉर्मेशन ॲपेडाबद्दलची देणे, त्यांचं कार्यकाळ सांगणे, शिवाय रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते सांगणे हे ह्या व्हर्च्युअल ऑफिसेसचं कार्य आहे. आणि फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे ज्या काही स्कीम्स अवेलेबल आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या व्हर्च्युअल ऑफिसेसचं आहे. आणि याच्यामधूनच चांगल्यात चांगले उद्योजक घडवण्याचं काम आणि चांगले एक्सपोर्टर्स घडवण्याचं काम हे ॲपेडा यांच्या मार्फत केलं जात आहे. शिवाय तुम्ही पुढे पाहू शकता की आपण हे ॲपेडाबद्दलची माहिती घेत असताना आपल्याकडे कृषी उत्पादन भरपूर आहे, पण कृषी उत्पादित मालाला योग्य तो भाव मिळवायचा असेल तर आपल्याला त्याचं एक्सपोर्ट केलं पाहिजे. एक्सपोर्ट करण्यासाठी, निर्यात करण्यासाठी जे काही रजिस्ट्रेशन लागणार आहे ते तुम्हाला यातून कळणार आहे की रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. तर आपण यापुढे पाहू की रजिस्ट्रेशन प्रोसिजर कशी आहे आणि आपण कोणाला कॉन्टॅक्ट करायचा. तर याच्यामध्ये कॉन्टॅक्ट सेशन जे आहेत किंवा कॉन्टॅक्टचे नंबर्स आहेत तुम्हाला याच्यात दाखवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ॲपेडा हे फुल फॉर्म आहे ॲपेडाचा. मिनिस्ट्री अँड कॉमर्स अँड इंडस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे हे चालवणारं ॲपेडा ऑफिस आहे. याचं जे पत्ता आहे तो 3rd फ्लोअर NCUI बिल्डिंग 3 श्री इंडस्ट्रियल एरिया ऑगस्ट क्रांती मार्ग ऑफ साईड आसियाद विलेज न्यू दिल्ली. आणि याचे हे फोन नंबर्स आहेत. तुम्हाला याच्यानंतर जी माहिती मिळवायची ती म्हणजे ॲपेडा याचं मॅप कुठे नेमक्या पद्धतीने तुम्ही तो पण शोधू शकता, कुठे तुम्हाला जाता येईल त्याच्या पद्धत. नंतर रजिस्ट्रेशनची प्रोसिजर जी आहे ती आपण पाहणार आहोत. याच्यासाठी आपल्याला एक नवीन फाईल ओपन होते. ती फाईल ओपन झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन आणि रजिस्ट्रेशनसाठी काय काय गरजेचं आहे ते तुम्ही इथेच पाहतात. आता सबमिशन ऑफ ऑनलाईन RCMC ॲप्लिकेशन 2015 पासून हे ॲप्लिकेशनसाठीचे अशा पद्धतीने माहिती दिली. रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला प्रत्येक एक्सपोर्ट करणाऱ्या असा एखाद्या शेतकरीसाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जो काही प्रोडक्ट किंवा आपण ॲग्री प्रोड्यूस जो पण आपला आहे, कांदा असेल, लसूण असेल किंवा आणखीन काही भाज्या असतील किंवा ड्राय फ्रूट्स असतील, तर त्याच्या संदर्भातलं आपल्याला बिफोर एक्सपायरेशन ऑफ 1 month फ्रॉम द डेट ऑफ विच अंडरटेक्स सच ऑन अँड बिफोर एक्सपायरेशन ऑफ 3 months फ्रॉम द डेट ऑफ कमिंग इन टू द फोर्स ऑफ दी सेक्शन. म्हणजे कोणताही पदार्थ तुम्ही जेव्हा एक्सपोर्ट करणार आहात तेव्हा त्याचं 3 महिन्याचं एक्सपोर्टचं जे काही एक्सपायरी डेट आहे त्याच्यानुसार तुमचं प्रोडक्टच्या रजिस्ट्रेशन तुमचं असलं पाहिजे किंवा तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे की तो प्रोडक्ट तुम्हाला 3 महिन्याच्या आतच पाठवायचा आहे. आणि जो काही शेड्यूल प्रोडक्ट असेल तोच प्रोडक्ट आपण एक्सपोर्टर पाठवणार आहोत. दुसरा म्हणजे प्रोव्हाइडिंग दॅट ऑथॉरिटी मे फॉर द सफिशियंट रिझन एक्सटेंडेड द टाईम लिमिट फॉर द रजिस्ट्रेशन बाय सच पिरियड ॲज इट थिंग्स.
म्हणजे जो काही पिरियड लागणार आहे तुम्हाला त्याचा विचार करूनच मग तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी पुढे प्रोसीड करायचं आहे. सेकंड मुद्दा असा आहे की रजिस्ट्रेशन वन्स मेड शाल कंटिन्यू टू फोर्स अंटिल इट कॅन्सल बाय द ऑथॉरिटी. म्हणजे जोपर्यंत ऑथॉरिटीकडून तो रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जात नाही आहे तोपर्यंत तुम्ही इथे रजिस्ट्रेशनसाठी प्रोसीड दरवेळेला करायचं आहे. थर्ड, द फॉर्म ऑफ ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन अंडर द सेक्शन 12 and for the cancellation of such registration, the fee payable on such applications, the particular will be included in such application, the procedure to be followed in the granting or cancelling registration, and the registers to be kept by the authority shall such as may be prescribed. म्हणजे सेक्शन 12 नुसार जसे मुद्दे दिले असतील कॅन्सलेशनसाठी आणि कॅन्सलेशनचे फीस संदर्भात, तर ते सगळे मुद्दे नीट अभ्यासूनच मग आपल्याला त्याचं कॅन्सलेशन करायला आपण प्रोसीड करू शकतो. नंतर जे काही ऑथॉरिटीने दिलेले आहेत त्या नियमांना आपण पालन करूनच पुढे रजिस्ट्रेशन करणं किंवा कॅन्सलेशन करणं ह्या दोन्ही मुद्द्यांना नियम आहेत त्याप्रमाणेच करायचे. एव्हरी एक्सपोर्टर रिफर्ड इन सेक्शन दॅट इज शॅल फर्निश द ऑथॉरिटी प्रिस्क्राइब्ड इन प्रिस्क्राइब सच मॅनर. म्हणजे ज्या आपण पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने ऑथॉरिटीच्या म्हणण्यानुसार ते आपण फॉलो केले पाहिजेत. ऑथॉरिटी मे ऑथराइज अ मेंबर और इट्स ऑफिसर्स टू इन्स्पेक्ट एनी प्रोसेसिंग प्लांट अँड एस्टॅब्लिशन ऑफ द एक्सपोर्टर ॲट एनी टाईम. म्हणजे तुम्हाला तुमचा एक्सपोर्ट बिझनेस जो आहे तो कोणत्याही क्षणी या ॲपेडाच्या मेंबर्सकडून इन्स्पेक्ट केला जाईल